पुरुषाचं वंध्यत्व ही एक हकीकत आहे. रिपीटेड डीएनसी तुम्ही केली, अबॉर्शन्स केले 3-4 वेळा, तर कधी कधी त्या अबॉर्शनचा नेगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. वीर्याचा रिपोर्ट नॉर्मल, स्त्रीचा रिपोर्ट नॉर्मल, ट्यूब्स ओपन असतात, पिरियड व्यवस्थित येत असतो, पण काही कारणच मिळत नाही. तर ह्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. पुरुषांमध्ये पण ओबेसिटी असली, म्हणजे वजन जास्ती असलं तर स्पर्म काउंट इफेक्ट होतो, त्याची क्वालिटी इफेक्ट होते, त्याचं काउंट इफेक्ट होतो. त्यामुळे खाण्याचा असा इफेक्ट होऊ शकतो. तुला एक सांगू का, 30 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा काउंट, नॉर्मल काउंट कशाला पकडत होते? 60 to 120 मिलियन. अच्छा. आजचा नॉर्मल काउंट किती आहे? 16 मिलियन. पुरुषांच्या दृष्टीनं वंध्यत्व हे टॅकल करणं सोपं आहे की महिलेच्या दृष्टीनं वंध्यत्व टॅकल करणं सोपं आहे? मला वाटतं पुरुषाच्या दृष्टीने. नमस्कार. आजच्या हेल्दी टॉकच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आई होण्याचं स्वप्न असलं तरी सुद्धा आई होता येत नाही आणि त्याचं कारण अनेक असतं. आपण मागच्या एपिसोडमध्ये ते ऐकलं होतं. पण त्याचबरोबर आई का होता येत नाही? पण आई होता येत नाही, पण ते आपल्या नवऱ्यामुळे किंवा होणाऱ्या बाबामुळे आई होता येत नाहीये का? म्हणजे पुरुषामध्ये वंध्यत्व आहे का, स्त्रीमध्ये वंध्यत्व आहे का, आणि ही वंध्यत्वाची समस्या नेमकी काय आहे? कसं ठरवावं की आपल्यामध्ये वंध्यत्व आहे, आणि वंध्यत्वाची समस्या असते का, की एक प्रकारे शारीरिक थोडासा बिघाड झालेला आहे आणि तो करेक्ट करता येतो का, आणि वंध्यत्वावर इलाज असतो का, आणि वंध्यत्वावरचे इलाज करत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी? महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फक्त महिलेने वंध्यत्वावरचे उपचार घेतले तर मग ती आई होते का? पुरुषात जर का वंध्यत्व असेल तर महिलेला उपचार घ्यावे लागतात का, आणि महिलेमध्ये जर का वंध्यत्व असेल तर पुरुषाला सुद्धा उपचार घ्यावे लागतात का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असणार आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळवायची आहेत. अर्थात डॉक्टर नंदिता पालशेतकर आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. डॉक्टर नंदिता पालशेतकर या 32 वर्षांपासून IVF तज्ज्ञ म्हणून त्यांची देशाला ओळख आहे. महत्त्वाचं आहे ते म्हणजे की यासाठी काम करणाऱ्या फॉक्सी नावाच्या संस्थेबरोबर अनेक वर्षांपासून त्या जोडल्या गेलेल्या आहेत. स्त्रीरोगतज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ अशी त्यांची ओळख सांगितलीच जाते, पण त्याचबरोबर IVF तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. डॉक्टरांकडून आपण जाणून घेऊयात. डॉक्टर, खरं तर म्हणजे एक साधारण सारखं असं म्हटलं जातं ते म्हणजे की पूर्वीच्या काळात वांझ आहे असं म्हटलं जायचं, पण पुरुषासाठी तसा काही शब्द नव्हता. त्यामुळे आजही लोकांना असं वाटतं की महिलेतच वंध्यत्व असतं. हे किती खरं आहे? पुरुषामध्ये वंध्यत्व नसतंच का, की पुरुषामध्ये वंध्यत्व असतं फक्त ते सांगितलं जात नाही? काय आहे ना, तू जर पेशंट्स पाहिले आमच्याकडे जे येतात वंध्यत्वाचे, 50% पेशंटमध्ये पुरुषांमध्ये काहीतरी दोष असतो. त्यामुळे पुरुषाचं वंध्यत्व ही एक हकीकत आहे आणि इट एक्झिस्ट, आणि ह्याची जितकी लवकर जाणीव होऊन जाईल तितकं बरं असतं, कारण ट्रीटमेंटला लवकर येतात ते. आणि जर मुलीचं वय लहान असलं तर आणि पुरुषामध्ये काही दोष असला तर प्रेग्नन्सी रेट्स फार चांगले असतात, कारण दे डिपेंड ऑन द गर्ल्स एज. तर त्यामुळे पुरुषांनी पुढे आलं पाहिजे. आणि हर्षदा, आता मी असं आढळून आले, पूर्वी कसं स्त्रियांना तिची सासू, आई, वडील घेऊन यायचे. हल्ली जोडपे दोघेही येतात आणि स्वतःहून सगळ्या टेस्ट करतात. म्हणजे काही पेशंट्स तर असे आहेत, मुली नोकरी करतात तर पुरुष येतात कन्सल्टिंगसाठी. सो देयर इज अ लॉट ऑफ चेंज आपण बघतोय. चांगली गोष्ट आहे, पुरुषांनी सुद्धा पुढे येतात. ॲब्सोल्युटली. पण म्हणजे थोडं तुम्ही डॉक्टर म्हणून दररोजच पेशंट पाहत असतात. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये इक्वली वंध्यत्व आढळतं की कुठेतरी दोन्ही बाजूला, म्हणजे स्त्री किंवा पुरुषांमध्ये जास्त आहे, स्त्रियांमध्ये जास्त आहे की पुरुषांमध्ये जास्त आहे असं आढळतं? 30% जे आहे ते सिव्हिअर पुरुषांमध्ये असतं, म्हणजे त्यांना मग टेस्ट बेबीशिवाय दुसरा काही इलाजच असतो. 20% असे बॉर्डरलाईन असतं, आणि त्याच्याबरोबर स्त्रीमध्ये देखील वंध्यत्व असतं. त्यामुळे 20% अशी कॉमन असतात. अनदर 30% इज ओनली विमेन, की फक्त स्त्रियांमध्ये असतं. आणि 10% असे पेशंट्स असतात की आम्हाला काही कारण आढळतच नाही. वीर्याचा रिपोर्ट नॉर्मल, स्त्रीचा रिपोर्ट नॉर्मल, ट्यूब्स ओपन असतात, पिरियड व्यवस्थित येत असतो, पण काही कारणच मिळत नाही. तर ह्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि ह्या पेशंट्समध्ये जर नॅचरली बाळ नाही झालं तर मग कधी कधी आम्ही IVF कडे वळतो. आता एकूणच म्हणजे
समाजामध्येच वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय असं आपण म्हणू शकतो का? मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आणि त्याची काय कारणं आहेत? म्हणजे लाईफस्टाईल हे एक भाग तर आहेच, पण खाण्यानं सुद्धा वंध्यत्व वाढतंय असं आहे का? खाण्याने वजन वाढतं. वजन वाढलं तर वंध्यत्व होऊ शकतं. त्यामुळे जी लोक अतिशय वजन असतं त्यांच्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, बाकी काय म्हणजे ॲक्ने वगैरे असतं. पुरुषांमध्ये पण ओबेसिटी असली म्हणजे वजन जास्ती असलं तर स्पर्म काउंट इफेक्ट होतो, त्याची क्वालिटी इफेक्ट होते, त्याचं काउंट इफेक्ट होतो. त्यामुळे खाण्याचा असा इफेक्ट होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता पुरुषांमध्येच बघितलं तर लाईफस्टाईल एक आहेच, पण काही पुरुषांमध्ये काउंट कमीच असतो. त्याचं काय कारण आहे ते कळत नाही, पण काउंट कमी असल्यामुळे बाळ होत नाही, त्यांना IVF करायची गरज असते. काही पुरुषांमुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही औषधं फिटची औषधं वगैरे दिली जातात, त्याचा इफेक्ट स्पर्म काउंटवर होऊ शकतो, किंवा थायरॉइड, प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्सचे इम्बॅलन्स, किंवा इन्फेक्शन. अच्छा. इन्फेक्शनमुळे देखील ती जे वीर्याची हे आहे ती ब्लॉक होते. लहानपणी जर गालगुंड झालेले असतात तर त्या लोकांमध्ये स्पर्म काउंट 0 होऊन जातं, कारण गालगुंडाचा जो व्हायरस आहे तो टेस्टीजला पण डिस्ट्रॉय करतो. इतकं डेंजर असतं हे आता तुमच्याकडनं कळलं. तर दीज आर सम ऑफ द थिंग्स विच वी लुक फॉर. TB होऊ शकतो पुरुषाला. मग काही पुरुषांना जेनेटिकली प्रॉब्लेम असतात, म्हणजे जी गर्भनलिका वास डेफरन्स ज्याच्यातून वीर्य बाहेर पडतं ती नसतेच काही पुरुषांना. अरे बापरे. तर मग स्पर्म्स तयार होतात पण बाहेर पडत नाहीत. तर अशा प्रॉब्लेम्समुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं. मुलींकडे वळलो आपण तर हॉर्मोनल इम्बॅलन्स हा फार मोठा हे आहे. त्याच्यात PCOS किंवा PCOD हे फार महत्त्वाची आहे. एव्हरी 3rd गर्ल or 4th गर्ल हॅज PCOD. मग दुसरी गोष्ट म्हणजे इन्फेक्शन्स मुलींत पण होऊ शकतं. TBमुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. मग एंडोमेट्रिओसिसमुळे वंध्यत्व होऊ शकतं. ट्यूब्स ब्लॉक असतात त्याच्यामुळे होऊ शकतं. मग काही काही पेशंट्समध्ये गर्भाशयाच्या आत पॉलिप, सेप्टम वगैरे प्रॉब्लेम्स असतात, ते आम्हाला जाऊन काढावे लागतात, क्लीन करावे लागतात, त्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. सो अनेक कारणं आहेत आणि आपल्याला ती डायग्नोज करणं महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, पण तुम्ही इन्फेक्शनचा उल्लेख केला. पुरुषांमध्ये गालगुंडांमुळे कमी होऊ शकतं स्पर्म काउंट असं तुम्ही म्हणताय, पण मुलींमध्ये PCOD, PCOS किंवा या व्यतिरिक्त काय इन्फेक्शनमुळे मुलींमधलं स्पर्म म्हणजे काउंट जो आहे तो कमी होऊ शकतो किंवा वंध्यत्व येऊ शकतं? बेसिकली द मोस्ट कॉमन इन्फेक्शन इज ट्युबरक्युलोसिस. अच्छा. TBमुळे गर्भाशयाचा TB झाला तर वंध्यत्व होऊ शकतं. मग बाकीचं म्हणजे कधी कधी योनी मार्गात वजायनामध्ये डिस्चार्ज होतो, हे होतं, आणि तो म्हणजे पोटापर्यंत पोचतो. इन्फेक्शन्स त्याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज म्हणतो. अच्छा. त्याच्यामुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं. अच्छा, म्हणजे सततचं युरिन इन्फेक्शन होत असेल तर ते व्यवस्थित रिपीटेड DNC तुम्ही केली, अबॉर्शन्स केले 3-4 वेळा, तर कधी कधी त्या अबॉर्शनचा नेगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. एक थोडंसं विचारायचं ते म्हणजे की मुलींना असा प्रश्न पडतो की टेस्ट करायला पाहिजे का लग्नाच्या आधी वंध्यत्वाच्या संदर्भामध्ये? तर खरोखर अशा टेस्ट आहेत का मुलांसाठी आणि मुलींसाठी वंध्यत्वासाठी लग्नाच्या आधी करायच्या, आणि त्या कुठल्या असतात? मुलींसाठी सिरम EMH आणि सोनोग्राफी, आणि मुलांसाठी वीर्याचा तपास. पण हे करण्यासाठी लोक पुढे येतात का? कारण HIV ची टेस्ट करण्यासाठीचा लोक आग्रह धरतात. नाही, पण हे करणं किती गरजेचं आहे? म्हणजे पुढच्या सो यार, बघ, सपोजिंग एखाद्या पुरुषात कमी वीर्य असेल तर मग काय त्यांनी लग्नच करू नये? पण मुलींच्या किंवा एखाद्या मुलीचं PCOD आहे, पिरियड्स व्यवस्थित येत नाही, तर तिच्याशी कोणी लग्नच करू नये? खोटं बोलणार लग्न करायला? नको असं. एक आणखी याच्याशीच निगडीत प्रश्न आहे, ते म्हणजे की अनेकदा असं म्हणतात की तो हँडसम आहे, पण म्हणजे त्यांना मूलच नाही होते. म्हणजे तो आधी दिसत असताना एवढ्या चांगल्या पद्धतीनं खेळणारा होता, जिमिंग करणारा होता, आणि प्रत्यक्ष मूल होतच नाही. म्हणजे हेल्थशी आणि तुमच्या स्पर्म काउंटशी काहीही संबंध नसतो. काही संबंध नाही. म्हणजे मग मुली अशा पद्धतीनं जेव्हा
मुलांच्याकडे आकृष्ट होतात तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार होत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी नंतर विचारमध्ये राहत नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट खरं तर डॉक्टरांनी सांगितलं, कारण माचो मॅन म्हणून अनेकदा मुली ज्यांच्या प्रेमात पडतात त्यांच्याकडनं मूल होत नाही, तर मग अनेकदा अशा कपल्सना त्रास दिला जातो, बोललं जातं. एक याचशी निगडीत प्रश्न आहे की पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होतोय असं ओव्हरऑलच रिसर्च सांगतोय, पण हे खरं आहे का आणि ह्याची कारणं काय आहेत? म्हणजे जसं तुम्ही इन्फेक्शन्स वगैरे सांगतायत, पण सगळ्याच म्हणजे जे चांगले हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात त्यांचा पण स्पर्म काउंट कमी होतोय का? म्हणजे ओव्हरऑलच काय आपण म्हणूया ते उत्क्रांतीतला हा एक भाग आहे का? तुला एक सांगू का, 30 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा काउंट, नॉर्मल काउंट कशाला पकडत होते? 60 to 120 मिलियन. अच्छा. आजचा नॉर्मल काउंट किती आहे? 16 मिलियन. तर आपल्या जगातच स्पर्म काउंट कमी 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 होत चाललंय ड्यू टू वॉट एव्हर रिझन. पण जर स्पर्म काउंट तेवढा 60 मिलियनवरून 16 मिलियनवर पडलाय, पण आपलं जे नाही, मग आपली म्हणजे ह्युमॅनिटी व्हॅनिशच होणार ना, कारण सगळेच इन्फर्टाईल, ओव्हर डायग्नोसिस येते. पण स्टडी केलेलं आहे, प्रत्येक असे सॅम्पल्स घेतात ते 1000 पुरुषांचे सीमन कलेक्ट करायचे आणि त्यातल्या किती जणांना मूल आहे किती नाही, तर असं आढळून आले की 16 मिलियन असलं तरी मूल होऊ शकतं. त्यामुळे येस कमी होत चाललंय, पण त्याची कपॅसिटी टू गिव्ह अ चाइल्ड इज फाईन. आता ज्यांना अगदीच कमी आहे, जसं मी तुला सांगितलं 60-70% आम्हाला कळत पण नाही का कमी आहे. ओके, कारण काही कळत नाही. बाकीची कारणं तू मेन्शन केली, यु नो, लाईक पोल्युशन, स्ट्रेस, इन्फेक्शन्स वगैरे. वंध्यत्व दूर करता येतं का? म्हणजे स्त्रियांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण त्याच्यासाठी काय करावं लागतं आणि कशा पद्धतीनं त्या सगळ्यासाठीचं अप्रोच करायला हवं? वंध्यत्व दूर करू शकतो आपण ह्या काळात. थँक्यू. पण म्हणजे कसं आहे ना, पहिलं आम्ही औषधं देतो. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स असला तर औषधं देऊन तो बॅलन्स सरळ करतो. त्यात जर प्रेग्नंट झाली तर व्हेरी गुड. मग औषधं किंवा सर्जरी, आता ट्यूब ब्लॉक्ड असली किंवा एंडोमेट्रिओसिस असलं तर आम्ही आज जाऊन ऑपरेट करून ते सगळं क्लीन करतो. तर त्यात देखील प्रेग्नंट होऊ शकतात लोक. माझ्याकडे परवा एक मुलगी डिलिव्हर झाली. तिचं काय झालं की पहिलं बाळ झालं तिला, तिने ट्यूब्स बंद केल्या आणि मग तिच्या बाळाला काहीतरी त्रास झाला, तर ते बाळ वाचलं नाही आणि त्याच्यानंतर तिने येऊन ट्यूब्स ओपन करायचं ऑपरेशन करून घेतलं माझ्याकडून आणि प्रेग्नन्सी राहिली आणि परवा डिलिव्हर झाली. तर सर्जरीनी सुद्धा आम्ही मदत करू शकतो. आता मेडिकल सर्जिकल ट्रीटमेंट नाही इफेक्टिव्ह झाल्या तर मग आम्ही IVF कडे वळतो. ओके. एक म्हणजे आणखीन जे बोललं जातं ते म्हणजे की पुरुषांच्या दृष्टीनं वंध्यत्व हे टॅकल करणं सोपं आहे की महिलेच्या दृष्टीनं वंध्यत्व टॅकल करणं सोपं आहे? मला वाटतं पुरुषाच्या दृष्टीने. कारण काय, मुलगी फार इम्पॉर्टंट आहे, तिचं एग रिझर्व फार इम्पॉर्टंट आहे. तर जर तिचाच काय प्रॉब्लेम असला तर प्रेग्नन्सी रेट मस्त असतो, यु नो. आणि तिच्यात काय प्रॉब्लेम असला तर इट इज लाईक इथे 4 पॉझिटिव्ह इथे 2 पॉझिटिव्ह मिळून मग आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. त्यामुळे दोघेही महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात पुरुषाचं वंध्यत्वावर मात करणं सोपं आहे. हल्ली असं म्हटलं जातं ते म्हणजे की औषध घेतलं की मग म्हणजे स्पर्म काउंट वाढतो किंवा मग मुलींचे पण प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस आहेत ते वाढतात. पण खरोखर अशी औषधं बाजारामध्ये सुद्धा असतात, काही जण ती घेतात डॉक्टरांशी म्हणजे कन्सल्ट न करता. ही औषध घेताना काय काळजी घ्यायला हवी, कशा पद्धतीनं ठरवायला हवं आणि कुठल्या डॉक्टरकडे, म्हणजे MBBS डॉक्टरांकडनं लिहून घेणारे सुद्धा लोक आहेत, असू शकतात की कमी पैसे लागतात बाबा आणि तेच औषध द्यायचे जे डॉक्टर देतात. तर मग ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत का की एका योग्य तज्ज्ञाकडनंच या सगळ्याबद्दलची औषधं घेतली गेली पाहिजे? मेल फॅक्टरचा प्रॉब्लेम काय आहे, फक्त 10% औषधांनी ट्रीट होऊ शकतात. बाकीच्यांना IVF किंवा IUI ची मदत लागते अनफॉर्च्युनेटली. तर तुम्ही कोणाकडनंही औषधं घ्या, 3 महिन्याच्या वर जर फरक नाही पडला तर प्लीज स्पेशलिस्टकडे जा. पण ही अशी औषधं घेतलेली चालतात? आय थिंक आम्ही चिकार लेक्चर्स घेतो. हे बघ, आता लक्षात ठेव की भारत एवढा मोठा देश आहे, डॉक्टर टू पेशंट रेशिओ फार नाही बरोबर नाही. त्यामुळे स्पेशलिस्ट डॉक्टर मिळणं
बिकम्स डिफिकल्ट. अच्छा. तर साध्या ट्रीटमेंटनी जर बाळ होत असलं तर वाय नॉट. म्हणजे वंध्यत्वाचे उपचार जेव्हा घेतले जातात, औषधं घेतली जातात, टेस्ट केल्या जातात, किंवा मग ते असं एक असतं पण की हे खाल्ल्याने वंध्यत्व दूर होऊ शकतं, ते खाल्ल्याने वंध्यत्व दूर होऊ शकतं. तर औषधांच्या बद्दल आपण पहिले बोलूयात. तर औषधांचे असे काही साईड इफेक्ट्स असतात का जे वंध्यत्वासाठी घेतले जातात त्याचे? मोस्टली जे ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत वंध्यत्वासाठी ते सप्लिमेंट्स अँड विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत. त्यामुळे दे आर प्रिटी सेफ. जे तू पुरुषांना म्हणते ना सप्लिमेंट्स वगैरे देतात ते सगळे विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत. ओके. जेव्हा हॉर्मोनल इंजेक्शन्स वगैरे दिले जातात तेव्हा PCOD हा ग्रुप आहे त्यांच्यात आम्हाला काळजी घ्यावी लागते. अच्छा. कारण त्याच्यात हायपर स्टिम्युलेशन होण्याचे चान्सेस असतात. पण हल्ली जो प्रोग्रेस झालेला आहे फ्रीझिंगचा त्याच्यामुळे हायपर स्टिम्युलेशन जे जवळजवळ 5 ते 10% होतं ते आता 0%वर लिटरली 0.1 0.2%वर आलेलं आहे. त्यामुळे IVF टेक्नॉलॉजी ही सेफ झालेली आहे. एक आणखीन प्रश्न येते म्हणजे की मुलींच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर अनेकदा मुलींना सांगतात की तुम्ही सुरुवातीपासून चांगला आहार घेतलात तर तुझं होणारं मूल चांगलं असेल. तसं म्हणजे ही गोष्ट खरोखर वर्कआउट होते का? आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा तसं बोललं जातं, पण मुलांना तितकं सांगितलं जात नाही की जन्म देण्याची जबाबदारी ही मुलीची, महिलेची असते, असं करूनच तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं जातं की आत्ता तू जर का व्यवस्थित खाल्लंस तर मग तुला पुढे बाळ व्यवस्थित होईल. पण हे खरोखर आहे का की पुरुषाला सुद्धा तितकीच काळजी अगदी सुरुवातीपासून घ्यायला हवी? हेल्दी राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हेल्दी असलं तर एग स्पर्म सगळे हेल्दी राहतात. पण मुलींच्या बाबतीत स्पेशली इम्पॉर्टंट आहे बिकॉज ती 9 महिने ते बाळ कॅरी करते अँड ते स्त्रीबीज बनायला आणखी ते प्रोसेसमध्ये असतं ना तेव्हा शी नीड्स टू बी हेल्दी. त्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्पर्म्स कसे मिलियन्स असतात. ऑफकोर्स प्रॉब्लेम्स असला तर लाईफस्टाईल बदलावी लागते. पण महिलांच्या बाबतीत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जेव्हा तिला गर्भ राहतो तेव्हा ते बाळ तिच्या शरीरातून सगळं घेत असतं, पोषण घेत असतं. त्यामुळे तिचं पोषण परफेक्ट असायला हवं. आणि त्या पोषणावरनं तिची मेंटल हेल्थवरनं त्या बाळाचं फ्युचर मॅप होतं. आता मला हा पण प्रश्न पडलेला आहे ते म्हणजे की स्त्रिया आणि पुरुषांच्या मध्ये जसं हेल्दी राहणं गरजेचं आहे तशाच पद्धतीनं काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे का की वंध्यत्व होऊ नये म्हणून? पूर्वी असं म्हणायचं की मुलगा पडला, लागलं, मुलीला सुद्धा लागलं, पडलं, पोटावर आपटली तर वंध्यत्व येऊ शकतं. तर या गोष्टी खरोखर आहेत की हे फक्त मिथ आहे? नाही, ही फक्त मिथ आहे. ऑफकोर्स पुरुषांना म्हणजे त्यांच्या लोअर भाग टेस्टीजना जर काय मारपीट झाली, डॅमेज झालं किंवा काहींना बॉल लागतो क्रिकेट खेळताना वगैरे तर ते टेस्टीज जर डॅमेज झाले तर वंध्यत्व होऊ शकतं. मुलींच्या बाबतीत आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज वजन. इवन पुरुषांच्या बाबतीत वजन व्यवस्थित ठेवावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय इन्फेक्शन्स नाही झाले पाहिजेत. परत परत वॅजिनायटिस किंवा युरिन इन्फेक्शनमुळे हा त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे की गर्भपात जो करतात मिनिंग इबॉर्शन्स करतात, MTP करतात ते परत परत नाही करायला पाहिजे. कॉन्ट्रासेप्शन वापरा. की तुम्हाला नको असलं बाळ तर प्लीज कॉन्ट्रासेप्शन वापरा. आय थिंक कॉन्ट्रासेप्शन्समुळे पण वंध्यत्व येऊ शकतं असं म्हणतात. नाही, प्लीज, ही गोष्ट बरोबर नाही. म्हणजे कॉन्ट्रासेप्शन्स घेतलं दीर्घ काळासाठी तर वंध्यत्व येत नाही? नाही नाही. म्हणजे नॅचरली बाळ राहू शकतं त्याच्यानंतरही. मग हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे अशा गोष्टी होत नाही. इनफॅक्ट कॉन्ट्रासेप्शन्स आम्ही वापरतो हॉर्मोनल बॅलन्स रिस्टोर करायला. आता सपोजिंग एक पेशंट असली माझ्याकडे, तिच्याकडे ऑलरेडी मुलं आहे पण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पिरियड्स 2-2, 3-3 महिन्यांनी, तर मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स देते तिला ते बॅलन्स रिस्टोर करायला. अच्छा, हे आज मला डॉक्टरांकडनं नव्यानंच कळलेलं आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी मिथकांमध्ये अधिक आपल्याला पाहायला मिळतात. एक आणखीन असं म्हणतात की आयुर्वेदिक पद्धत घेतली पाहिजे, क्लिन्झिंग होतं, मग त्याच्या माध्यमातून मूल राहण्यासाठी सुद्धा सोयीचं असतं. तर खरोखर असे उपचार तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर सुद्धा सुचवता का? सी, आय एम नॉट अ आयुर्वेद, सो आय रिअली वुडंट बी एबल टू कमेंट ऑन दॅट. मला त्याची
त्याचं शिक्षण नाही आहे किंवा त्याचं वाचन नाही आहे, त्यामुळे मला त्याच्यावर कमेंट करता येत नाही. पण माझा बिलीफ असा आहे की कुठलीही गोष्ट केली, मेंटल स्ट्रेस कमी झाला, पेशंट हॅपी असली, मेंटल हेल्थ बरोबर आली, तर आय वॉन्ट दॅट. कारण बरेच ॲक्युपंक्चर घेतात. अच्छा. ॲक्युपंक्चरने असं नाही आढळलेलं की अंड्याची क्वालिटी वगैरे चांगली होते वगैरे, पण ॲक्युपंक्चरनी स्ट्रेस कमी होतो. तर वाय नॉट. अंड्याच्या क्वालिटीवरनंच अंडची क्वालिटी आणि स्पर्मची क्वालिटी याच्यामध्ये म्हणजे गोष्टी बदललेल्या आहेत असं जाणवतं का? पुरुषांकडे स्पर्म काउंट असेल पण क्वालिटी चांगली नसेल तर बाळ राहत नाही असं होतं का? महिलांकडे सुद्धा अंड आहे पण अंड्याची क्वालिटी चांगली नसेल तर बाळ राहत नाही असं होतं का? काय असतं ना, पुरुषाची क्वालिटी बरी नसली तर आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. IMSI म्हणतात त्याला, हायल्युरॉन म्हणतात, मग मॅक, मायक्रोफ्लुइडिक्स, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही ॲब्सल्युटली शक्तिमान स्पर्म काढू शकतो. पण बायकांच्या एक क्वालिटीमध्ये जास्ती फरक नाही करता येत आम्हाला. तर जर जेनेटिक असलं, कधी कधी मी जीन टेस्ट करते आणि त्याच्यात येतं की बाबा जीन आहे तिच्याकडे, तर तिला मी एग डोनेशनलाच पाठवून देते. कारण काय, ती जीन आम्हाला ते अंड्यामध्ये डिफेक्ट आणते. पण म्हणजे लाईफस्टाईल वगैरे बदलून, जसं तू बोलली, खाणं बदलून, एक्सरसाइज करून आम्ही प्रयत्न करतो की क्वालिटी इम्प्रूव्ह होते का. एग डोनेशनचा उल्लेख केला म्हणून विचारते की एग डोनेट करता येतं का? म्हणजे ज्यांचे एग चांगले आहेत, स्पर्म डोनेट जसं करतात तसं एग डोनेट करता येतं का महिलांना? हो. आणि कशा पद्धतीने करायला लागतं? ते व्हॉलंटरीली करावं लागतं, डॉक्टर डिसाइड्स और पेशंट डिसाइड्स, हाऊ इट हॅपन्स? नाही, इट्स अ व्हॉलंटरी थिंग. अच्छा. इफ द पेशंट डिसाइड, नॉट पेशंट नाही डोनेट करू शकत. नाही, पेशंट डोनर, की आम्हाला डोनरकडनं घ्यायचं आहे, पेशंट डिसाइड्स. द डॉक्टर डिसाइड्स ओके. की बाबा तुम्ही घेऊ शकता, तुमची जर मानसिक तयारी असेल तर एक डोनेशन तुम्ही करू शकता. कारण अंड्याची क्वालिटी चांगली नसेल किंवा मिनोपॉज झालं असेल तर तिच्याकडे अंडीच नसतात, किंवा 3, 4, 5 वेळा अबॉर्शन झालेले आहेत, तर मग कधी कधी आम्ही एक डोनेशन ॲडवाईस करतो. आणि ज्यांना एक डोनेट करायचं आहे त्यांच्यासाठी काय, म्हणजे ज्यांना वाटतंय की मला वाटतं, म्हणजे जसं पुरुष स्पर्म डोनेट करतात तशा पद्धतीने, तर तसं पण करता येतं? ओके, पण ती 33 वर्षाच्या आत पाहिजे, तिला एक मूल पाहिजे, नाही मूल वगैरे काय नाही, 33 वर्षाच्या आत पाहिजे. हां, पण मग त्याच्यासाठीची डिरेक्टरी वगैरे असते, जसं ART बँक असते. अच्छा. तर आमच्याकडे नॅशनल रजिस्ट्री म्हणून ते आता तयार करतायत, त्याच्यात ते पेशंटची नावं जाणार. अच्छा. एक महत्त्वाची माहिती मिळालेली आहे, म्हणजे जे उत्सुक असलेले नवीन तरुणी आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे स्पर्म डोनेशन, विकी डोनर सगळ्यांना माहिती आहे, तर त्यामुळे स्पर्म डोनेशन सगळ्यांना माहिती आहे, पण डॉक्टरांनी आपल्याला मुलीसुद्धा एक डोनेट करू शकतात याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि त्याने एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे, ते म्हणजे की औषधोपचार केल्यानं सुद्धा वंध्यत्व दूर होऊ शकतं. अर्थात ज्याच्यात प्रॉब्लेम आहे त्याला औषध घ्यावं लागतं आणि त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण पुन्हा एकदा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की लाईफस्टाईल हा याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग पडतो. आणि स्ट्रेस फ्री लाईफ याच्याने सुद्धा अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. आणि मुली किंवा पुरुष किंवा महिला किंवा पुरुष या दोघांमध्येही वंध्यत्व असण्याचे चान्सेस असतात. आजचा हा हेल्दी टॉकचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच तुम्हाला कुठल्या विषयावर आणखीन नवीन जे पॉडकास्ट आहेत ते ऐकायचे आहेत त्याच्याबद्दलही आवर्जून कळवा. आता इथं थांबते आहे. धन्यवाद.